तेच आम्ही केली आहे। अशा प्रकारे भव्य गंगा आरती करण्याची ही तिथे शिवसेनेने केलेली सुरुवात आहे सातत्यानं। तर तशाच पद्धतीचा सोहळा माननीय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सौ रश्मीवहिनी ठाकरे आणि असंख्य आमचे नेते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गंगा आरतीचा सोहळा होईल। हे 22 तारखेचे म्हणजे उद्याचे सर्व सोहळे हे आम्ही श्रद्धापूर्वक करू। हे धार्मिक सोहळे आहेत, हे सांस्कृतिक सोहळे आहेत आणि हे आमच्या राष्ट्रीय अस्मितेचे सोहळे आहेत। त्याच्यामुळे या सोहळ्याला फक्त शिवसेना नाही तर आम्ही सगळ्यांना आवाहन केलं की आपण या। खरं म्हणजे आम्ही राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांना सुद्धा आमंत्रण दिलं आहे, रितसर आमंत्रण दिलेलं आहे, रितसर राष्ट्रपती भवनात जाऊन दिलेलं आहे। कारण अयोध्येत प्रधानमंत्री आहेत, तिथे राष्ट्रपतींना फार महत्त्व दिसत नाही आहे। माननीय उद्धव ठाकरे यांची भूमिका अशी होती की सोमनाथ मंदिराचा जेव्हा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला तेव्हा राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद उपस्थित होते। त्याच्यामुळे हा एक तितकाच महत्त्वाचा सोहळा आहे, तर तिथे राष्ट्रपतींनी उपस्थित असावं। जर तुम्हाला अयोध्येत आमंत्रण नसेल तर ते सोडून द्या। तर हा एक सोहळा आहे, हा बिगर राजकीय सोहळा आहे। जर आम्ही नसलो तरी, आम्ही असलो तरी, तर आपण हे आमचं आमंत्रण आहे, जनतेला आमंत्रण आहे। हे दोन्ही तिन्ही सोहळे, सावरकरजी, काळाराम मंदिर आणि गंगा आरती, हे तीनही सोहळे हे आमच्यासाठी सध्याचे आदराचे असे विषय आहेत। आम्ही ह्याच्यामध्ये कोणते राजकारण करू इच्छित नाही। त्यानंतर 23 तारखेला माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस असतो, आपल्याला माहीत असतं। आम्ही तो त्यांचा जन्मदिवस नेहमी आनंदाने साजरा करत आलो। नाशिकची निवड आम्ही त्या दिवशी राज्यव्यापी अधिवेशनासाठी केलेली आहे। हे अधिवेशन जे आहे हे डेमोक्रेसी क्लबला होईल। सकाळी 10 वाजता सुरुवात होईल अधिवेशनाला। राज्यभरातून किमान 1500 ते 1600 प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहतील। हे अधिवेशन 1:30 वाजेपर्यंत चालेल। या अधिवेशनामध्ये प्रमुख मार्गदर्शन होईल पदाधिकाऱ्यांना। लोकसभा, विधानसभा या दृष्टीने काही निर्णय घेतले जातील, काही महत्त्वाचे ठराव तिथे मांडले जातील आणि मंजूर केले जातील। हे अधिवेशन आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, दिशादर्शक आहे। त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर खुलं अधिवेशन भव्य जाहीर सभेच्या रूपात होईल।